शांततेत सुद्धा एक आवाज असतो, फक्त तो ऐकायला आपल्याला शिकावं लागतं. नागपूरच्या कृतिका धुंडे यांची ही एक गोष्ट त्यात शांततेची आहे. जिथे शब्द नव्हते पण तरी एक प्रचंड मोठी गोष्ट होती. कृतिका यांना लहानपणापासूनच ऐकू येत नव्हतं, पण आज त्या 1,000 पेक्षा जास्त महिलांचं नेतृत्व करतायत. सोशल मीडियावरती त्या प्रसिद्ध आहेत, पण या यशामागे वर्षानुवर्षांची झुंज, नाकारलं जाण्याचं दुःख आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द दडलेली आहे. काय आहे कृतिका धुंडे यांची ही सक्सेस स्टोरी, जाणून घेऊया. लहानपणापासूनच कृतिकाला ऐकण्याची आणि बोलण्याची अडचण होती. त्या कर्णबधीर होत्या. इतर मुलांसाठी शाळा म्हणजे मित्र, खेळ आणि मज्जा, पण कृतिकासाठी शाळा म्हणजे एक प्रकारे रोजची परीक्षाच होती. शिक्षक काय शिकवतात हे समजून घेण्यासाठी त्यांना ओठ वाचावे लागायचे, नोट्स कॉपी कराव्या लागायच्या, तर कधी मित्रांकडून मदत घ्यावी लागायची. वर्गात चालणाऱ्या चर्चांमध्ये त्या सहभागी होऊ शकत नव्हत्या. हळूहळू त्या आतून शांत होत गेल्या. पण ही शांतता कमजोरीची कधीच नव्हती, तर ती एक वेगळी ताकद तयार होत होती. शाळेतल्या या स्ट्रगलमुळे त्यांच्यामध्ये एक वेगळी सवय निर्माण झाली, लोकांचं ऑब्झर्वेशन करण्याची. शब्द नाही समजले तरी भावना समजवायला लागल्या. चेहऱ्यावरचे भाव, हातवारे, देहबोली यावरून त्या बोलणं समजू लागल्या. पण तरीही समाजामध्ये आपण नॉर्मल नसणं आणि वेगळं असण्याची जाणीव कायमच होती. बऱ्याचदा लोक दया दाखवायचे, काही वेळा इग्नोर करायचे, पण फार कमी लोक खरंच समजून घेण्याचा प्रयत्न करायचे. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं कुटुंबच त्यांचा आधार बनलं. त्यांच्या आई वडिलांनी कधीही त्यांना कमी समजलं नाही. त्यांनी कृतिकाला प्रत्येक टप्प्यावरती प्रोत्साहन दिलं की बाळा, तू काहीही करू शकतेस. हा विश्वासच तिच्या मनामध्ये घरच्यांनी रुजवला. हा आत्मविश्वास पुढे कृतिका यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं शस्त्र बनला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कृतिकाने बाकीच्यांच्या सारखाच नोकरी शोधायला सुरुवात केली. पण खरी लढाई इथेच सुरू झाली. 2023 मध्ये त्या एकामागून एक इंटरव्ह्यू देत होत्या. प्रत्येक वेळी त्या तयारी करून जायच्या, आशा ठेवायच्या, पण काही मिनिटातच सगळं संपायचं. त्यांच्यामध्ये क्षमता नव्हती असं नव्हतंच, तर समोरच्यांच्या सोबत संवाद कसा साधायचा हेच त्यांना समजत नव्हतं. काही ठिकाणी त्यांना वेळच दिला गेला नाही, काही ठिकाणी त्यांना तुम्ही फिट नाही असं सांगितलं गेलं. प्रत्येक रिजेक्शन हा फक्त एक नकार नव्हता, तर तो त्यांच्या कॉन्फिडन्सवरती एक आघात होता. त्यांनी अनेकदा असं वाटायचं की सगळं थांबवावं, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी एक गोष्ट ठरवली की जर जग त्यांना समजून घेणार नसेल तर त्यांना स्वतःचा मार्ग तयार करावा लागेल, आणि त्यांनी तसं केलं सुद्धा. या शोधामध्ये असताना त्यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. इथेच त्यांचा कॉन्टॅक्ट एका लेडीज नेटवर्कशी आला. सुरुवातीला इथेही संवादाची समस्या होतीच, पण फरक इतकाच होता की इथे लोकांनी प्रयत्न केला. कॅप्शन वापरणं, हळूहळू बोलणं आणि मग साइन लँग्वेज शिकण्याची तयारी. या सगळ्यामुळे कृतिकाला पहिल्यांदाच असं वाटलं की त्या कुठेतरी बिलॉंग करतात. हळूहळू त्यांनी इथे काम करायला सुरू केलं आणि इथूनच त्यांच्या आयुष्याने खरा टर्न घेतला. कृतिकाने फक्त स्वतःसाठी संधी शोधली नाही, तर इतरांसाठी संधी निर्माण करायला त्यांनी सुरुवात केली. त्या मुख्यतः डेफ वुमन कम्युनिटी तयार करण्यावरती काम करतात, जिथे ऐकू न येणाऱ्या महिलांना एकत्र आणलं जातं आणि त्यांना कम्युनिकेशन स्किल्स आणि कामाच्या संधी दिल्या जातात. त्यांनी लक्षात घेतलं की त्यांच्यासारख्या हजारो महिलांना फक्त एक संधी हवी आहे, की कोणीतरी त्यांना समजून घेणार असावं. आज त्या 1,000 पेक्षा जास्त ऐकू न येणाऱ्या महिलांच्या नेटवर्कचं नेतृत्व करतात. या महिलांना त्या वेगवेगळ्या स्किल शिकवतात, त्यांना घर बसल्या कमाईचे मार्ग दाखवतात, जसं की छोट्या बिझनेस आयडिया, सोशल मीडिया बेस्ड काम किंवा प्रोडक्ट विक्री. त्यापैकी काही महिला घरातून छोटा व्यवसाय करतात, तर काही ऑनलाईन कामं करतात, काही जण हस्तकला, काही जण डिजिटल काम, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या सगळ्या जण स्वतःच्या पायावरती आज उभ्या राहतात. अनेक महिलांसाठी ही पहिलीच वेळ आहे जेव्हा त्या स्वतःचे पैसे स्वतः कमवतात, स्वतःचे निर्णय घेतात. कृतिका यांची लढाई आता एका व्यक्तीपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, ती आता एक चळवळ बनली आहे. सोशल मीडियाने सुद्धा या प्रवासाला अजूनच स्पीड दिली. कृतिका यांनी इंस्टाग्रामवरती साइन लँग्वेजमध्ये व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला हे व्हिडिओज फक्त माहिती देण्यासाठीचे होते, पण हळूहळू ते अवेअरनेस बनले. लोकांना समजायला लागलं की संवाद म्हणजे फक्त बोलणं नाहीये, तर त्यांच्या व्हिडिओनी हजारो लोकांना साइन लँग्वेज शिकण्याची प्रेरणा दिली. अनेक कंपन्यांनी सुद्धा इन्क्लुझिव्ह कम्युनिकेशन बद्दल विचार करायला सुरुवात केली. म्हणजे एका व्यक्तीची गोष्ट हळूहळू समाजाच्या विचारामध्ये हळूहळू बदल घडवू लागली. आज कृतिका धुंडे हे फक्त एक नाव नाहीये, एक उदाहरण आहे ते जिद्दीचं, संयमाचं आणि बदल घडवण्याचं. त्यांनी आयुष्यामध्ये अनेक वेळा नकार ऐकला, अनेक वेळा एकटेपण अनुभवलं, पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास कधीच सोडला नाही. त्यांच्या गोष्टीमध्ये संघर्ष आहे, वेदना आहे, पण त्याचसोबत एक मोठं यश सुद्धा आहे. आणि म्हणूनच ही गोष्ट इतकी खास आहे, कारण ती आपल्याला एक साधी पण महत्त्वाची गोष्ट शिकवते की आपल्यामध्ये कमतरता कुठलीही असो, आत्मविश्वास पूर्ण असायला हवा. तुम्हाला कशी वाटली ही सक्सेस स्टोरी कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.